नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय सुपर यमी आणि डेलिशियस असा चिकन लपेटा। चिकन लपेटा इथे मी सर्व करून दाखवलेला आहे। अगदी अशा पद्धतीने अप्रतिम दिसतो हा आणि अप्रतिम लागतो देखील। करून पहा मैत्रिणींनो। त्यासाठी मी आता 750 ग्रॅम्स चिकन घेतलेलं आहे। मोठ्या पीसेसमध्ये घ्यायचं कारण आपल्याला हे आधी तळून घ्यायचं आहे रेसिपीच्या आधी। मीठ आणि लिंबू आपण अनुक्रमे लावून घेणार आहोत। पहिल्यांदा मीठ छान चोळून घ्यायचं प्रत्येक पीसला लागेल असं। आपल्याला हे पीस छान आता रोस्ट करून घ्यायचे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला हे छान मीठ आणि लिंबू आणि इतर मसाले जे असतील आपण यामध्ये ॲड करू, ते छान मुरले पाहिजेत। एक अर्धा तास तरी बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता फक्त अर्धा लिंबू आपण या सगळ्या पीसेसना लावून घेणार आहोत। अर्धा चमचा लिंबू आता आपण यावर स्प्रेड करून घेतोय आणि ते छान प्रत्येक पीसला लागेल असं चोळून घ्यायचं। छान स्वच्छ धुवून घेतलं होतं चिकन। 750 ग्रॅम्स चिकन लागलं मला। थायचा पोर्शन घेतलेला आहे, ज्याला सॉफ्ट पीसेस जास्त असतात। दोन चमचे लाल तिखट, पोह्यांचा चमचा वापरलाय मी। तिखट इथे व्यवस्थित वापरायचं। हे काश्मीरी रेड चिली पावडर आहे। त्यानंतर इथे आपण आलं लसूणची पावडर आणि चाट मसाला, नंतर फेनुग्रीक लीव्स टाकलेले आहेत आपण। धणे जिरे पूड 1 चमचा, गरम मसाला, दही 2 चमचे, थोडं चमचाभर आता आपण यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि हे सगळ्या म्हणजे पूर्ण हे जे मसाले आहेत ते मिक्स करून तेलासोबत आणि दह्यासोबत छान प्रत्येक पीसला कोट आहे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। छान चोळून घ्यायचा आहे मसाला प्रत्येक पीसला लागेल असा। दही आणि बाकीचं आपलं मिक्सिंग देखील छान एकत्र असं मिक्स होऊन या पीसेसना कोट झालं पाहिजे। छान मिक्स करून घेतलं आपण। आता हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचं। नंतर आपण पॅन घेतला आहे, पॅनमध्ये थोडं तेल, त्यावर हे सगळे पीसेस आपल्याला एकसारखे ठेवून घ्यायचे आहेत आणि रोस्ट करून घ्यायचे आहेत। रोस्ट म्हणजे ॲक्च्युली ते आता फ्रायच होतील। छान एकसारखे अरेंज करून घ्यायचे, म्हणजे त्यांना छान फ्राय होण्यासाठी प्रत्येक पीससाठी तेलावर ते व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे। होऊ शकता
सगळे व्यवस्थित अरेंज झालेले आहेत. आता लीड लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि लीड लावल्यानंतर मंद गॅस करायचा आणि सोडून द्यायचं. आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात. हे आपलं त्याचे मसाले आपले लावून झालेले आहेत, त्यामुळे ते चिकन व्यवस्थित शिजतं. उरलेला जो मसाला आहे तो देखील यावर टाकून घ्यायचा. ताटाला वगैरे जो लागलेला असतो आपला किंवा मिक्सरच्या भांड्याला आपण जे मिक्सिंग केलं होतं ताटाला असलेला जो मसाला आहे तो इथे मी वरतून लावून घेतला आणि आपण लीड ठेवून दिलं आहे. इथे उकळायला सुरुवात झाली आहे मिश्रण. आता ते आपलं छान शिजेल व्यवस्थित. मंद गॅसवर आपण बाजूला ठेवलं आहे. एका बाजूला कढई तापत ठेवली आहे. याच्यामध्ये स्टारफूल पाव हिस्सा घेतलेला आहे, दालचिनी 1 इंच, नंतर छोटी वेलची 4, लवंगा 4 आणि काळे मिरे 4 एवढं घेतलेलं आहे आपण. हे आपण आलं लसूणची पेस्ट, कांदा, कोथिंबीर आणि 2 टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. हे आपण मिरे आणि सगळे गरम मसाले जे आहेत आत्ता मी दाखवले होते ते आपण तेलामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. यासोबतच कांदा देखील 2 कांदे मी चिरून घेतले होते बारीक. हे 2 कांदे देखील आपण पॅनमध्ये ॲड केलेले आहेत. थोडं मीठ ॲड केलं आहे म्हणजे आपला कांदा पटकन शिजेल. पटकन मऊ होऊन तो गुलाबी रंगावर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा पूर्णपणे व्यवस्थित परतला जाण्यासाठी 1-2 मिनटाचा अवधी तरी लागतो. छान मसाल्यांसोबत कांदा आपला परतला जातो आहे. तोपर्यंत इकडे आलं लसूण पेस्ट आपण टाकली. याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकली मी, पोह्यांचे 2 चमचे. आता एका बाजूला मी टोमॅटो प्युरी देखील करायला ठेवली आहे. ते म्हणजे आपण टोमॅटो गरम पाण्यात घालायचे, उकळत्या पाण्यामध्ये. 1-2 मिनटानंतर त्याची आपोआप साल निघालेली असते, ती साल काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता खोबरं घेतलं आहे, काजू 2, 4 बदाम, नंतर मिरच्या आणि ही मगजबीची पूड आहे भाजून. कोथिंबीर देखील घेतली होती आपण, त्याची देखील आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. थोडी कोथिंबीर ॲड केली आपण. कांदा आता आपला पूर्णपणे तयार व्हायला आला आहे. आता आपण यात मसाले ॲड करूयात. आधी मी प्युरी ॲड केली टोमॅटोची. मी आत्ता जी सांगितली आपण त्या पद्धतीने तयार करून घेतली होती, मिक्सरमध्ये फिरवून घेतली. आणि आता ही प्युरी देखील छान असा तिचा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्यायची, तेल सुटेपर्यंत. 1-2 मिनटातच तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता आपण हिरवी पेस्ट जी तयार केली, मी काजू बदाम वगैरे जे साहित्य दाखवलं होतं त्याची देखील आपण प्युरी करून घेतली आणि आता मी याच्यामध्ये ती ॲड केलेली आहे. आता हे सगळं आपण पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे. आता यात आपण पावडर मसाले ॲड करणार आहोत.
काश्मीरी रेड चिली पावडर, त्यानंतर साधं तिखटसुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये मलाई वगैरे सगळं जाणार आहे. त्यामुळे 2 चमचे गच्च भरून मोठे तिखट टाकायचं लाल. काश्मीरी रेड चिली पावडर आपण रंगासाठी टाकलेली आहे, आणि गरम मसाला आणि धने जिरे पावडर. यामध्ये मी किचन किंग मसालासुद्धा ॲड करणार आहे. किचन किंग मसाल्यामुळे छान टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीला. छान सगळे मसाले मिक्स होतील असे परतून घ्यायचे. आता मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, तो देखील मी 1 चमचाच टाकलेला आहे. छान परतून घ्यायचे सगळे मसाले. तेल आत्ता आपल्याला कमी वाटतं आहे, पण आपण पाहू शकता आता मलाई ॲड करते आहे मी. एक छोटी वाटी, म्हणजे आपली रेग्युलर वाटी जी असते तिच्या अर्धी वाटी मी गच्च भरून घेतलेली आहे. म्हणजे एक मोठी वाटी आपली जी असते रेग्युलर वरणाची घरातली आपली वापरायची, ती आपण अर्धी वाटी मलाई यामध्ये ॲड करायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपले जे ताटाला किंवा मिक्सरला जे मसाले राहिले होते त्याचं पाणी आपण तयार केलं आणि याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. छान अशी आपली घट्ट ग्रेव्ही तयार आहे, पाहू शकता. यामध्ये मीठ आपण सुरुवातीलाच ॲड केलं होतं. एका बाजूला आपलं या सगळ्या ग्रेव्ही तयार करतानाच एका बाजूला आपलं चिकन देखील तयार झालेलं आहे. अगदी झटपट होते ही रेसिपी. छान पलटी करून घ्यायचे प्रत्येक पीस. आपल्याला त्याची बाजू आपल्याला एका बाजूने झालेले आहेत आपले तयार. आता दुसऱ्या बाजूने देखील छान शिजवून घ्यायचे. यामध्येच आपलं जवळजवळ चिकन 75% कुक होतं. त्यानंतर आपण ग्रेव्हीमध्ये कुक करणार आहोत. अजून थोडा वेळ दुसऱ्या बाजूला देखील छान शिजून द्यायचं. एक 5 मिनटं. पाहू शकता घट्ट ग्रेव्ही अजून आहे, त्याला पुरेसं तेल सुटलेलं नाही आहे. एक 5 मिनटातच तुम्ही पाहू शकता सगळं तेल सुटलेलं आहे आणि आपली दुसरी बाजू देखील तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी आपले पीसेस 75% पर्यंत हे कुक झालेलं आहे. आता आपण हे याच्यावर आपली जी ग्रेव्ही तयार झालेली आहे ती ॲड करून घेणार आहोत. कढईमधली ग्रेव्ही आपण ॲड केली आहे. मलाईचं देखील तेल सुटलेलं असतं, म्हणजे तूप. नंतर त्यामुळे तेल सुरुवातीला थोडं जास्त वाटतं, पण नंतर ते आपोआप व्यवस्थित ॲडजस्ट होतं ग्रेव्हीमध्ये. पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. आता आपण ऑमलेट, 2 अंड्यांचं एक मोठं ऑमलेट तयार करून घेणार आहोत, कारण आपल्याला त्याच्या पट्ट्या यामध्ये ॲड करण्यासाठी, ग्रेव्हीमध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला त्या पट्ट्या कापून घ्यायच्यात. अशा पद्धतीने आपलं जे चमचा असतो त्याने आपण ते कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता छान अशा पट्ट्या आणि मध्ये आपली ग्रेव्ही. छान डेकोरेशन आपण करून घेतलेलं आहे. नंतर मग सर्व करताना मात्र हे जे ऑमलेटच्या पट्ट्या आहेत त्या आपण ग्रेव्हीसोबत सर्व करू शकतो, म्हणजे ते आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या. छान लागतं मैत्रिणींनो. अतिशय सुंदर रेसिपी आहे. आवर्जून करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. थँक्यू.